नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे एक एकर. लेखक व्यंकटेश माडगुळकर सर. माझ्या हातामध्ये या पुस्तकाची 2013 मध्ये प्रकाशित झालेली दुसरी आवृत्ती आहे. अतिशय अप्रतिम असं हे पुस्तक. या पुस्तकाच्या मलपृष्ठावरचं चिंतन मनोवेधक आहे. लेखक लिहितात, माणसाने आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही बऱ्या वाईट कृत्यापेक्षा त्याने लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात. संस्मरणीय असं वाईट कृत्य हातून घडावं अशी सत्ता किंवा सामर्थ्य माझ्यापाशी कधीच नव्हतं. बरी म्हणावीत अशी भाविक कृत्य मात्र हातून पार पडली आहेत. पण आज मला वाटतं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांपेक्षा मी लावलेले आणि जोपासलेले आंबा आणि चिंच यासारखे महावृक्षच जास्त काळ टिकतील. मित्रहो, अशीच आहे ही लेखकाची एक एकर या पुस्तकामधली सर्जनशीलता. या पुस्तकाला जवळपास 7 लेखांमध्ये लेखकाने विभागलं आहे. एक एकर, वनविद्या, रानातली रेखाटनं, अन्नासाठी 10 दिशा, 100 वर्ष वयाचं मासिक, गोष्ट मैत्रीची आणि वैराची आणि अतिथी अभ्यागत असे हे लेख. सुंदरसे आणि अभ्यासपूर्ण. डोंगर उतारावर बांधलेल्या फार्म हाऊसच्या आठवणी या पुस्तकाच्या प्रथम लेखामध्ये, अर्थात एक एकर या नावाच्या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. 1993 साली प्रकाशित झालेल्या केसरी दिवाळी अंकामध्ये हा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. लेखक लिहितात, पावसाळ्यामध्ये नाना वनस्पती दिसतात. काही झुडपे, काही गवते, काही वेली यांना इवली इवलीशी फुलं येतात. त्यात जांभळा आणि निळा रंग असलेली जास्त असतात. या रानटी वनस्पतींची पानं, फुलं चितारायची ठरवली तर माझे एक मोठे स्केचबुक सहज भरेल. काही तणांना लहान फळं येतात. निळी, तांबडी, जांभळी आणि यावर नाना आकाराची, नाना रंगाची फुलपाखरं भिरभिरत असतात. काही लहान, काही मोठी, काही रंगीत, काही साधी. मित्रांनो, या फार्म हाऊसवरील वास्तव्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात लेखकाने कितीतरी रेखाटनं केली आहेत. सुरेख जलरंगामध्ये पोर्ट्रेट्स देखील. येथील महावृक्षांच्या संगतीत त्यांनी घालवलेल्या सुवर्ण क्षणांच्या आठवणीत आपणही गुंतत जातो. यानंतरचा लेख आहे वनविद्या. नागझिरा अभयारण्यामधली ही अनुभवगाथा. वन्य प्राणी आपल्या राहत्या जागेच्या हद्दी कशा ठरवितात हे वाचणं मजेचंच. प्राण्यांच्या आपसातील होणाऱ्या मारामाऱ्या बऱ्याच वेळा हद्दीवरून होतात. रानगवे, काळविटं, हरणं यांच्या आपसात होणाऱ्या लढायांची कारण मीमांसाही या लेखामध्ये आपल्याला वाचता येते. लेखक म्हणतात तसं, जंगलात हिंडायचे तर जनावरांच्या खाणाखुणा आपल्याला उमगल्या पाहिजेत. एक वार मेळघाट या अभयारण्यामध्ये हिंडताना चढाच्या वाटेवर वाघाचा माग पाहिला. माझ्यासोबत वनाधिकारी मारुतीराव चितमपल्ली होते. त्यांनी एक पडलेली काटकी उचलली आणि तिने उठलेल्या ठशाभोवती चौकोन आखला. तो किंचित लांबट आहे असं बघून चितमपल्ली म्हणाले, ही मादी दिसते. चौकोन म्हणजे नर, लांबट चौकोन म्हणजे वाघीण. जंगलातल्या वाटांवर पुष्कळदा अगदी सकाळी स्वच्छ ठसे दिसतात. हा ठसा वाघाचा, बिबट्याचा का तरसाचा हे आपल्याला कळलं पाहिजे. जंगलातील पाण्याच्या जागा म्हणजे जनावरांच्या, पक्ष्यांच्या पायाचे ठसे उमटण्याचे खात्रीचे ठिकाण. उन्हाळ्यात अगदी सकाळी पाण्याच्या काठावर जावं आणि बारीक नजरेने पाहावं. गव्यांचे खूर दिसतात. चितळाचे, सांबराचे, नीलगाईचे खूर दिसतात. जे जे प्राणी आणि पक्षी पाण्यावर आलेले असतात ते आपल्या सह्यास तिथे ठेवून गेलेले असतात. पाण्याकाठची झाडे ही बरीच माहिती आपल्याला देतात. रानडुक्कर, सांबर असले प्राणी कातडीला डसलेले चावरे कीटक पाडून टाकण्यासाठी राडीमध्ये लोळून राड वाळल्यावरती अंग झाडाच्या खोडाला घासून पोपडे पाडतात. अशा राड अंगे घासलेल्या खुणाही पाण्याशेजारच्या झाडांवर दिसतात. खोडावर लागलेला चिखल किती उंचावर आहे हे पाहून आणि खोडाला चिकटलेले केस पाहून हा प्राणी रानडुक्कर आहे का सांबर आहे हे ठरवावं लागतं. डुकराच्या, सांबराच्या लोळणीच्याही जागा असतात.
ससा सुद्धा संध्याकाळी चरायला बाहेर पडताना लोळतो. रेहेकुरीच्या अभयारण्यात मी सशाच्या लोळण जागा पाहिल्या आहेत. हे गोल तव्याच्या आकारासारखे खळे मातीमध्ये दिसते. तिथे सशाचे केसही पडलेले असतात. चितूर पक्ष्याची मातीत आंघोळ करण्याची जागाही अशीच दिसते, पण तिथे केसांऐवजी लहान पिसे पडलेली असतात. मित्रो, जंगल वाचनाचे धडे फार मार्मिकपणे लेखक या लेखामध्ये आपल्याला देतात. आणि शेल्लरचा एक छानसा किस्साही लेखक सांगतात. ते लिहितात, जॉर्ज शेल्लर नावाचा एक अभ्यासक 1964 साली कान्हा अभयारण्यात वाघाचा अभ्यास करण्यासाठी 1.5 वर्ष राहिला होता. रानातल्या सगळ्या वाघांना तो ओळखत असे. वाघाच्या डोळ्यावरच्या काळ्या ठिपक्यांमध्ये वेगळेपणा असतो. त्यावरून प्रत्येक वाघ वेगळा ओळखता येतो असं शेल्लर लिहितो. कान्हा जंगलातील एका झऱ्यावर वाघीण आणि तिची पिलं पाण्यावर येत. शेल्लरने 65 सालच्या लाईफ साप्ताहिकात वाघावरती लेख लिहिले होते. त्यात घालण्यासाठी फोटो हवेत म्हणून कोणी फोटोग्राफर लाईफने पाठवला होता. वाघीण आणि तिची 2 पिलं ज्या झऱ्यावर पाणी पिण्यासाठी येत त्या झऱ्या शेजारी कापडी लपण उभारली आणि शेल्लर आणि तो फोटोग्राफर तिथे बसले. हळूहळू 1-1 दिवसांनी त्यांनी लपण आणि झरा यातील अंतर कमी करायला सुरुवात केली. शेवटच्या दिवशी लपणात बसल्यावर शेल्लर कॅमेरा वागवण्याच्या ओझेवाल्या माणसाला म्हणाला, आता वाघ येईपर्यंत आम्ही इथे बसतो, तू मात्र बोलत बोलत परत जा, म्हणजे वाघिणीला वाटेल की आलेली माणसं परत गेली. यावर फोटोग्राफर म्हणाला, एकच गेला आणि दोघे इथेच आहेत हे तिला नाही का कळणार? यावर हा थोर अभ्यासक म्हणाला, नाही, वाघाला वजाबाकी येत नाही. खरंच ना, या अभ्यासकामुळे ना वाघाच्या अजब सवयी आपल्याला कळाल्या. माहितीये, वाघ अगदी खेकडाही खातो हे सर्वप्रथम शेल्लरनी लिहिलं होतं. लेखक शेवटी या लेखाच्या शेवटी लिहितात की वाघ नाहीसा झाला तर तो निर्माण करणं माणसाच्या हाती नाही. नाहीसा झालेला वन्य प्राणी जन्माला यायचा म्हणजे एक आकाश जाऊन दुसरा आकाश जन्माला यावा लागतं. आणि हे अगदी खरं आहे, नाही का? निसर्गाचं चक्र आहे. त्याला उलटविणं, त्याला परतविणं किंवा त्याच्यामध्ये बदल करणं हा गुन्हा माफ करण्याजोगा कधीही ठरू शकत नाही. 1994 साली प्रतिमा दिवाळी अंकामध्ये हा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. या पुढचा लेख आहे रानातली रेखाटनं. फार सुंदर लेख, अप्रतिम रेखाटनं आहेत या लेखामध्ये. लेखकाने स्वतः काढलेली रेखाटनं. आणि या लेखामध्ये ना रेखाटनांचाच इतिहास मांडला गेला आहे. बॉन्ड पेपरची बाइंड केलेली वही, काळी शाई, भरलेलं फाउंटन पेन आणि गळ्यात दुर्बीण एवढं साहित्य असलं की वहीमधल्या पानांवर झरझर झरझर रेखाटनं उतरायची त्यांची. अनुभवांना असं रेखाटनातून जिवंत करण्याची कृती खरंच अजब. अन्नासाठी 10 दिशा हा देखील एक छानसा लेख. लेखकाचं असं म्हणणं आहे की प्राण्यांचं नेमकं खाणं काय असतं हे आपल्याला खरं तर माहितीच नसतं. आणि या उक्तीवरच हा पूर्ण लेख बेतला आहे. लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे प्राणी आणि पक्षी यांच्यातील प्रवृत्तींचे दर्शन माणसातही होतेच, कारण तोही प्राणीच आहे. पण प्राणी आणि पक्षी यांच्यातल्या सत्प्रवृत्तीचे दर्शन माणसात क्वचितच होतं. आधी निश्चय करून पद्धतशीरपणे एखाद्याचा खून करणं माणसात आहे, पशुपक्ष्यांमध्ये नाही. पशुपक्ष्यांमधला इतरांचा हल्ला हा जीवघेणा नसतो. पराभव मान्य करून प्रतिस्पर्ध्याने निघून जावं ह्यासाठी असतो. प्राण्यात किंवा पक्ष्यांमध्ये अतिप्रसंग आढळत नाही. प्रजा भारंभार होऊ नये या बाबतीत प्राणी पक्षी निसर्गाचे नियम मानतात, माणूस मानत नाही. निसर्गाने संख्या मर्यादित राहावी, वाढू नये म्हणून पाहिजे ती अक्कल सर्वांनाच दिली असावी. पशुपक्ष्यांनी ती पाळली आहे, माणूस प्राण्यांनी मात्र ती सोडून दिली आहे. अन्नासाठी 10 दिशा पक्ष्यांनाही धुंडाव्या लागतात. माणूस जेवढा लहान तेवढा अन्नासाठी जास्तीत जास्त आटापिटा त्याच्या वाटेला येतो. वेगळ्या अर्थाने पक्षी जेवढा लहान तेवढाच खटाटोप त्याच्याही वाट्याला येतो. पक्षी धावाधाव किती करतो यावर त्याचं खाणं असतं.
पळापळ करणारा उडणारा पक्षी जास्तीत जास्त अन्न खातो. 2000 ग्राम वजनाच्या घर कोंबडीला 50 कॅलरीज पुऱ्या होतात. 120 ग्राम वजनाच्या कबुतराला 127 कॅलरीज लागतात. 10 ग्राम वजनाच्या लहान पक्षाला 589 कॅलरी लागतात आणि 4 ग्राम वजनाच्या फुलचुकीला 1440 कॅलरीज लागतात. मोठ्या पक्षापेक्षा लहान पक्षाला जास्त खाणं लागतं, कारण त्यांचा श्वासोच्छ्वास जलद होतो. हृदयाचे ठोके जलद गतीने पडतात. लहान पक्ष्यांनी खाल्लेलं अन्न भरकन पचतं. प्रयोगादाखल हे सिद्धही झालं आहे आणि साहजिकच अन्न मिळविण्यासाठी त्यांना जास्त श्रमही करावा लागतं. मित्रहो, असंच भरपूर असं अभ्यासपूर्ण चिंतन या पूर्ण लेखभरामध्ये वाचायला मिळत राहतं. यामध्ये एक अजब किस्साही सांगितला आहे लेखकांनी, की माणसांना जसं सुपारीचं व्यसन लागतं ना, तसंच एका घोरपडीलाही सुपारीचं व्यसन लागलं होतं. तो भन्नाट किस्साही याच लेखामध्ये आहे. आठवणीमध्ये रमविणारा हा लेख खरंच अप्रतिम आहे आणि वाचण्याजोगा आहे. 100 वर्ष वयाचं मासिक हा या पुढचा लेख. थोडासा वेगळ्या धाटणीचा हा लेख. नॅशनल जिओग्राफिक या मासिकाची इतिहास गाथा या लेखामध्ये लेखकांनी मांडली आहे. या लेखामध्ये तर हेनरी मूर, मायकल अँजेलो, डेव्हिड, जगतविख्यात प्राणीशास्त्रज्ञ, पक्षीमित्र आणि कित्येक निसर्गप्रेमी आपल्याला भेटतात. एखादं प्रकाशित होणारं मासिकही इच्छाशक्तींवर कशा प्रकारे काम करू शकतं याचं जिवंत उदाहरण आहे हा लेख. या मासिकाच्या इतिहासाचा आलेख मांडताना लेखक लिहितात, 1888 सालच्या ऑक्टोबर महिन्यात नॅशनल जिओग्राफिक या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. म्हणजे हे मासिक आता 100 वर्ष वयाचं झालं आहे. 4 सामान्य माणसांपेक्षा वेगळा ध्यास घेतलेली 33 माणसं 13 जानेवारी 1888ला एकत्र आली. कॉस्मॉस नावाच्या वॉशिंग्टनमधल्या एका क्लबात त्यांनी निर्णय घेतला की आपण आता जगाची अधिक ओळख करून घेऊया. ह्या सोसायटीतर्फे नॅशनल जिओग्राफिक हे मासिक निघू लागलं. सुरुवातीला सोसायटीचे सभासद 200 होते. आता जानेवारी 88 मध्ये ही संख्या 1,05,00,000 एवढी झाली आहे. फार थोर लोक नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या संस्थापकात होते. पहिला अध्यक्ष ग्रीन हबर्ट, प्रसिद्ध संशोधक ग्रॅहम बेलचा सासरा. पुढे ग्रॅहम बेल स्वतःही होता. 2 अमेरिकन प्रेसिडेंटही होते. एक विल्यम हॉवर्ड ट्राफ्ट, दुसरा कॅल्विन कुलिच. आजपर्यंत जनरल ऑफ आर्मीज हा किताबत फक्त दोघांना मिळालेला आहे. पहिला जॉर्ज वॉशिंग्टन आणि दुसरा जॉन जे पाशिंग. हा पाशिंग नॅशनल जिओग्राफिकचा सभासद होता. पूर्वी मोटारगाड्या सुरू करायला हँडल मारावं लागे. नुसत्या चावीनं गाडी सुरू करता आली ते चार्ल्स केटरिंगने लावलेल्या शोधामुळे. हा संशोधक देखील नॅशनल जिओग्राफिकचा सभासद होता. शिवाय आणखी एक प्रसिद्ध माणूस म्हणजे पॅन ॲम एअरलाईनचा फाउंडर जुना ट्रिपे हा ट्रस्टी होता. ॲडमिरल रिचर्ड बायर्ड, आर्टिक प्रदेशाचा संशोधक हाही होता. बापरे किती मोठी मोठी माणसं आहेत ना या मासिकाच्या मागे. चला तर या पुढचा लेख आहे गोष्ट मैत्रीची आणि वैराची. तर या लेखामध्ये मुंगूस, मोर आणि साप यांच्यामध्ये शत्रुत्व का सुरू झालं आणि कसं सुरू झालं याची सुंदरशी सुरस अशी कथा वाचायला मिळते. अतिथी अभ्यागत हा या पुस्तकाचा अखेरचा लेख. काळ्या जमिनीमध्ये आपलं रानातलं घर लेखकांनी उभारलं होतं. या घरामध्ये त्यांना कितीतरी सखे सोबती लाभले. अतिशय विलक्षण असे अनुभव देणारा हा लेख. अगदी हे पुस्तकच अतिशय सुंदर आहे. लेखक आपले व्यंकटेश माडगुळकर सर. त्यांनी 8 कादंबऱ्या, 200 कथा, 40 नाटकं आणि काही लोकनाट्यांचे लेखनही केले आहे. त्यांनी काही इंग्रजी पुस्तकांचे मराठी भाषेमध्ये अनुवादही केले आहे. माणदेशी माणसं, गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळाचे दिवस हे त्यांचे कथासंग्रह. तसेच बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक आणि सत्तांतर या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या होत्या. आपण
हळूहळू सरांच्या इतर पुस्तकांचाही परिचय करून घेऊ. आजचं हे पुस्तक 1 एकर हे पुस्तक मात्र आपल्या संग्रही असायलाच हवं. आणि शब्दनिरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरमधून हे पुस्तक तुम्हाला सहज मागवता येईल. बुक स्टोअरची लिंक आहे ना, मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की स्टोअरला भेट द्या आणि पुस्तक मागवून घ्या. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तक परिचयासह. तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.